जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तुमचे केस गळत आहेत, ब्रेकेज होत आहे किंवा सारखे स्प्लिट एंड्स होत आहेत, तर याचे 2 कारणं असू शकतात. आणि दुसरं कारण सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. इकड-तिकडची गोष्ट न करता सरळ मुद्द्यावर येऊया. पहिलं कारण आहे डेफिशियन्सीज. बऱ्याच वेळा बॉडीमध्ये जेव्हा डेफिशियन्सीज असतात, तेव्हा केसांच्या रूट्सला आणि त्याच्या एंडपर्यंत न्यूट्रिशन पोहोचत नाही. याच्यामुळे होतं असं, की केस पातळ होत जातात आणि त्यांची रेझिस्टन्स कपॅसिटी कमी होते. ते हळू गळायला लागतात आणि बऱ्याच वेळा लोकांना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात हेअरफॉल वाढल्यासारखा वाटतं. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जी बऱ्याचशा फिमेल्सच्या केसेसमध्ये खरी असू शकते, ती आहे सारखं बोटॉक्स, केराटिन, सिस्टीन, नॅनोप्लास्टिक किंवा स्ट्रेटनिंग करणं. या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये एकतर तुमच्या केसांवर हेवी केमिकल्स वापरले जातात किंवा हीट तरी वापरली जाते. हीट आणि केमिकल्समुळे तुमच्या केसांची जी आउटर प्रोटेक्टिव्ह लेयर आहे ती डॅमेज व्हायला लागते आणि अल्टिमेटली जेव्हा पावसाळा येतो तेव्हा कोणत्याही स्पंजसारखे केससुद्धा मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून स्वेल होतात आणि ह्या स्वेलिंगमध्ये बऱ्याच वेळा ब्रेकेज होतं. तसंच विंटर्समध्ये केस श्रिंक होतात आणि तेव्हासुद्धा हे गळतात. मग याला ट्रीट कसं करायचं? सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला असल्या सगळ्या ट्रीटमेंट बंद करणं गरजेचं आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की केसांना मॉइश्चराईज करायला सुरुवात करा. काही फार्मा आणि मेडिकल ग्रेड हेअर मॉइश्चरायझर्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत, त्यांना जाऊन तुम्ही नक्की वापरू शकता. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्या ब्लड टेस्ट करा. आपल्या ब्लड टेस्टमध्ये हेअरसाठी जे इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत ते नक्की चेक करा. त्यांनासुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे, ते जाऊन नक्की चेक करा. ह्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करतात तेव्हा आमचं प्रोत्साहन वाढतं असेच इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट बनवण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.